आजकाल कमी वयातच पांढऱ्या केसांची समस्या दिसून येते आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते। अगदी पूर्ण केस अवेळीच पांढरे होतात, त्यासोबतच केस गळती होते, केसांची वाढ होत नाही। तर असे प्रॉब्लेम तुमच्या सोबत असतील तर तुम्ही आजच हा उपाय करा। इथे पाहू शकता माझे केस किती छान असे काळे कुट्ट दाट आणि खूप लांब आहेत। खूप छान याची ग्रोथ होते, त्यासोबतच एकही केस पांढरा नाही। मध्ये मध्ये मला देखील एकाद दोन पांढरे केस दिसून यायचे, प्रॉब्लेम होत होता, पण मी लगेचच हा घरगुती उपाय केला जेणेकरून आता माझा एकही केस पांढरा नाही। तुमची जर आता सुरुवात असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा यापुढे कधीच केस पांढरे होऊ नयेत यासाठी देखील हा उपाय करू शकता। आणि जर तुमचे केस अगोदरच पांढरे असतील, त्याला काळं करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय खूप कामी येणार आहे। फक्त व्हिडिओला डिटेल्स मध्ये पहा, शेवटपर्यंत पहा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा जेणेकरून 100% रिझल्ट भेटेल। आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। अगदी म्हातारपण येईल पण केस पांढरे होणार नाहीत असा हा घरगुती रामबाण उपाय आहे आणि घरातीलच एक दोन वस्तू आपण वापरणार आहोत। अगदी नॅचरल प्रोसेस आहे, काहीही नुकसान होणार नाही। तर इथे आपल्याला लागणार आहे हळद। ही माझ्याकडे अगदी घरची नॅचरल हळद आहे। हळकुंड आणून मी इथे हळद बनवली होती। तुमच्याकडे जर पॅकेटची हळद असेल तर वापरू शकता, पण घरगुती हळद अजूनच चांगली असते, त्यामध्ये काहीच भेसळ नसते किंवा काही केमिकल नसतात। तर शक्यतो घरगुती हळद वापरा, नसेल तर वापरू शकता दुसरीही। तर इथे मी याला साधारण 2 ते 3 चमचे वापरणार आहे। तुम्ही कमी जास्त देखील याला बनवू शकता तुमच्या केसांनुसार। तर इथे पाहू शकता मी तवा असा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। लोखंडी वस्तू आपल्याला इथे वापरायची आहे, जसं की माझ्याकडे लोखंडी तवा होता। तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर ती वापरा। आणि त्यामध्ये आपण इथे हळद टाकलेली आहे, साधारण 2 चमचे, अगदी छोटे चमचे आहेत। आणि ही हळद आपण छान यावरती असं थोडीशी भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला ही जी हळद आहे याचा पूर्णपणे कलर चेंज करायचा आहे, म्हणजे अगदी आपण आता ही पिवळी हळद आहे तर काळी कुट्ट करणार आहोत, इथपर्यंत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे। अगदी आपण याला असं सोडून द्यायचं नाही, याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून काय इक्वली सर्व हळद जी आहे ती भाजल्या जाईल। आणि हळद जी आहे ती थोडीफार देखील अशी पिवळसर राहिली नाही पाहिजे। जर तुम्ही ते हळद भाजण्यामध्ये काही चूक केली तर तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही। त्यामुळे खूप महत्त्वाची स्टेप आहे, पूर्ण प्रोसेस फॉलो करा। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे, हळद ही खूप जास्त गुणकारी आहे। आपण अगदी आजारी पडल्यावर हळद घेतो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हळद असते, जेवणामध्ये वापरतो। तसंच आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त ही फायदेशीर ठरते। तुमच्या जर केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, केस थोडंसं असं खाजवल्यासारखं होत असेल केसांमध्ये, तर त्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता। अगदी तुम्हाला खूप जास्त फायदा भेटेल। आणि इथे आपण पाहतच आहात थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे। आता मी थोडा गॅस कमी करून याला व्यवस्थित असं हलवून घेणार आहे। जास्त फुल गॅस करायचा नाही, थोडा मीडियम गॅस ठेवा आणि शेवटी लो गॅसवर आपण परत याला असं हलवून घेणार आहोत। थोडाफार जरी हळदीचा कलर पिवळा राहिला तर आपले केस पिवळे होतील किंवा काळे होणारच नाहीत, असा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे व्यवस्थित याला काळं कुट्ट करून घ्या। आणि शेवटी आपण एक सिक्रेट इंग्रेडियंट टाकणार आहोत, त्यामुळे आपली जी ही कलर प्रोसेसिंग आहे ती खूप स्ट्रॉंग होते। त्यासोबतच आपल्याला इथे पाहू शकता मी छान हे असं काळं कुट्ट करून घेतल्यानंतरच गॅस बंद केलेला आहे। आता आपण याला थोडंसं थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर इथे हे असं छान गरम झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। स्वच्छतेची काळजी घ्या, यामुळे तुमचे केस स्मूथ आणि सिल्की देखील होतात, खूप छान सॉफ्ट होतात। बऱ्याच जणांचे केस असे खूप रट्ट असतात, जाड असतात, अगदी त्यावरती शायनिंग नसते, तर ती देखील शायनिंग वापस आणण्यासाठी आपण या पेस्टचा उपयोग करू शकतो। तर इथे पाहू शकता मी असं साधारण 1-2 चमचे याला बनवलेलं आहे। आता त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे चहा पावडर। चहा पावडर वापरण्याचे 2 फायदे आहेत आणि याची पद्धत थोडीशी वेगळी आहे यामध्ये वापरण्याची। तर इथे आपल्याला जी चहा पावडर लागणार आहे ती 1.5 ते 2 चमचे आपल्याला घ्यायची आहे। चहा पावडरमुळे आपले केस वाढायला मदत होते, त्यासोबतच केसांची जी शायनिंग असते, स्मूथ आणि सिल्की केस होतात आणि केसांना छान कलरही येतो। त्यासाठी आपण इथे चहा पावडर वापरायची आहे। तर ही चहा पावडर देखील आपण गॅसवरती म्हणजे तव्यावरती, लोखंडी तव्यावरती याला गरम करून घेणार आहोत। आणि एक लक्षात ठेवा, ही जी चहा पावडर आहे त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायचं आहे, कारण की मोठे मोठे कण केसामध्ये जर आपण लावलं तर ते इकडे तिकडे पडत राहतील आणि कचरा होईल घरामध्ये। त्यामुळे याची पावडर बनवा, भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान बारीक पावडर बनवून घ्या, जेणेकरून ही केसांमधून अजिबात गळणार नाही लावल्यानंतर। आणि
आणि माझ्याकडे थोडी लाईट गेलेली आहे, त्यामुळे मी याला असंच वापरत आहे। पण तुम्ही मात्र नक्की याला गरम तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पावडर करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये टाका। आता यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तेल। तुम्ही ते तेलाऐवजी थोडंसं पाणी जरी यामध्ये टाकलं तरी चालेल, पण तेल टाकल्याने अजून आपले बरेच फायदे होतात, जसे की तुम्हाला केसांना वेगळा असा वेळ द्यायची गरज नाही। ते या पद्धतीने आपण केसांवरती लावू शकतो, बऱ्याच वेळ ते राहतं। आणि त्यासोबतच कसं तेल, बऱ्याच जणांची स्किन खूप ड्राय असते, स्काल्प, तर त्यासाठी देखील तेल लावणं गरजेचं असतं। आपण आजकाल जास्त तेल लावत नाही, पण तेलामुळे देखील भरपूर समस्या दूर होतात। तर त्यामुळे यामध्ये थोडंसं तेल नक्की टाका आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्या। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही। आणि इथे पाहू शकता सगळ्या आपण घरगुतीच वस्तू वापरलेल्या आहेत, अगदी नॅचरल आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता ही पेस्ट अशी तयार झालेली आहे। याला तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता, अशीच तुम्ही केसांवरती देखील तुम्हाला लावता येईल, पण याला अजून एका पद्धतीने जर वापराल तर तुम्हाला अजून छान फायदा मिळतो। जसे की आपले पांढरे केस काळे कुट्ट होतात, त्यासोबतच लवकर ते पांढरे होत नाहीत। आणि हे आपल्याला असं नाही की दिवसभर लावून ठेवायचं आहे, जास्त वेळ द्यायचा आहे, अजिबात नाही। अगदी तुम्ही इथे एखादा तास किंवा 1-1.5 तास ठेवा केसांवरती, तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट भेटेल। आणि यानंतर जशी आपण पाहिलं की दुसरी ही पद्धत आहे याला वापरण्याची, यामध्ये आपण टाकणार आहोत मेहंदी। इथे आपल्याला काळ्या कलरची मेहंदी, तुम्हाला जर काळे केस करायचे असतील तर या पेस्टमध्ये टाकायची आहे, जेणेकरून काय होतं, आपले केस काळे होतात, स्मूथ आणि सिल्की होतात। आणि त्यासोबतच आपण मेहंदी देखील केसांना लावतो, तर वेगळी अशी मेहंदी लावायची देखील गरज पडत नाही। आता इथे पाहू शकता मी थोडीशी मेहंदी टाकलेली आहे, असं नाही की पूर्ण आपल्याला मेहंदी रेग्युलर आपण जसं लावतो तशी टाकायची आहे, थोडीशीच टाका, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल। अशी जर आपण काळी मेहंदी लावायला गेलो तर आपले भरपूर पैसे जातात, पूर्ण पॅकेट लागतं, पण यामध्ये तुम्हाला थोडीशीच काळी मेहंदी टाकावी लागते, ज्यामुळे की चांगला रिझल्ट भेटतो। त्यासोबतच केसांसंबंधित इतर समस्या देखील दूर होतात। नक्की एकदा ट्राय करून पहा, खूपच इफेक्टिव्ह पद्धत आहे आणि घरगुती पद्धत आहे, त्यामुळे नुकसान होणार नाही, जास्त वेळही जात नाही। आणि यामध्ये पाहू शकता आता पेस्ट भरपूर तयार झालेली आहे, याला लावायचं कसं ते देखील खूप महत्त्वाचं आहे। एखाद्या ब्रशच्या मदतीने देखील तुम्ही लावू शकता, मी तुम्हाला लावून देखील दाखवणार आहे केसांवरती। तर इथे आपल्याला घ्यायचा आहे थोडासा कापूस, आणि कापूस आपल्याला अशा पद्धतीने थोडी पेस्ट घेण्यासाठी वापरायचा आहे, जेणेकरून आपले बोट काळे होणार नाहीत। हँड ग्लोव्स किंवा कॅरी बॅग देखील तुम्ही घालू शकता। आणि केसांवरती याला आपल्याला असं लावायचं आहे, एकतर आपण आपले केस स्मूथ आणि सिल्की बनवणार आहोत, त्यासोबतच पांढरे केस काळे देखील होतात, केसांची वाढ होते, डॅन्ड्रफ जातो। आणि त्यासोबतच जसं की आपण पाहिलं यामध्ये मेहंदी टाकलेली आहे आणि तेलही आहे, तर केस छान नरिश देखील होतात। तर त्यासाठी पहा असं वरती देखील लावायचं आहे आणि स्काल्पमध्ये देखील लावायचं आहे, जेणेकरून काय होतं, जे डॅन्ड्रफ आहे किंवा इचिंगची प्रॉब्लेम आहे ती देखील जाते। हे अर्धा 1 तास ठेवून थोडासा शॅम्पू लावून केस धुवायचे आहे, जेणेकरून तेल पूर्णपणे निघून जातं। पहिल्याच वापरामध्ये केस स्मूथ, सिल्की आणि शाईन करायला लागतात। आणि हो, व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।